नमस्कार. पायाभूत स्तरासाठी समग्र प्रगतीपत्रक यातील आपण आज क्षेत्र 2 पाहणार आहोत. त्यातील विकास क्षेत्र आहेत म्हणजे विषय सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास. यामध्ये अभ्यासक्रमाची ध्येय दिलेली आपल्याला CG करिक्युलर गोल 4. बालके भावनिक बुद्धिमत्ता विकसित करतात म्हणजे स्वतःच्या भावना समजून घेऊन त्यांचे व्यवस्थापन करण्याची आणि सामाजिक नियमांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची क्षमता निर्माण होते. त्यानंतर दुसरं यातलं 5वं ध्येय आहे अभ्यासक्रमाचं CG 5. बालके उत्पादक कार्याबाबत व सेवेबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित करतात. CG 6 अभ्यासक्रमाचं ध्येय 6वं. बालके स्वतः भोवतालच्या नैसर्गिक वातावरणाबद्दल कृतज्ञता भाव दर्शवितात. आता यातलं हे अभ्यासक्रमाचं ध्येय पहिल्या सत्रात घेतले. बालके स्वतः भोवतालच्या नैसर्गिक वातावरणाबद्दल कृतज्ञता भाव दर्शवितात. तर यासाठीची जी क्षमता आहे 2 क्षमता घेतलेल्या आहे. जी 4थ्या क्षमतेतली एक 6वी क्षमता आहे. जे 4थं ध्येय आहे याच्यातलं ह्याच्यामधलीच क्षमता दिलेली ती 6वी. गरजेच्या वेळी इतरांना म्हणजे प्राणी आणि वनस्पतींसह मदत करतो आणि दयाभाव दर्शवितो. आणि ह्या CG 6 मधली जी क्षमता आहे CG 6 मधली जी क्षमता आहे इथं C6.1 दिलेलं इथं पहिली क्षमता सर्व प्रकारच्या जीवांची काळजी घेतो व त्यांच्यासोबत राहण्याबाबत आनंद प्रकट करतो. तिथं नैसर्गिक म्हटलेलं आहे आपल्याला. तर ह्या क्षमता घेतल्यानंतर त्याला कृती आणि उपक्रम या ठिकाणी प्राणी आणि वनस्पतीशी संबंधित कृती आणि उपक्रम घेतलेले. आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगू शकतो प्राण्यांच्या वनस्पतींच्या संदर्भात किंवा एखाद्या कृतीतून एखाद्या नाट्यरूपातून आपण त्यांना ते सादरीकरण दाखवू शकतो किंवा त्यांना त्याच्यावरती आधारित चित्रे दाखवून ती कृती घेऊ शकतो आणि त्या कृतीवर आधारित आपण आपल्या स्तरावरती त्या घ्यायच्या. तिथं उदाहरणादाखल मी घेतलेले फक्त. आपण आपल्या स्तरावरती शाळेमध्ये गोष्टीचे पुस्तकं असतील चित्ररूपातून माहिती त्यांना विचारू शकतो, सांगू शकतो किंवा TVवरती प्राण्यांच्या वनस्पतीच्या संदर्भातल्या गोष्टी दाखवू शकतो आणि मग त्याच्या संदर्भात असणारे प्रश्न आपण मग मुलांना ह्या कृती उपक्रम घेतल्यानंतर प्रश्न विचारायचे. तर आपले प्रश्न त्या स्तरावरती असणारे सोपे प्रश्न आपल्याला मुलांना विचारायचे. फक्त इथं उदाहरणादाखलच लिहिलेले आहेत. आपण 3 ते 4 ते 5 प्रश्न या ठिकाणी विचारायचे. त्यानंतर मूल्यांकन निकष संच रुब्रिक लिहायचेच आहे आपल्याला. जाणीव जागृती क्षमता आहे निर्झर पर्वत आणि आकाश. आपण हे पायाभूत स्तरासाठी पाहत आहोत. पायाभूत स्तरासाठी जे आपल्याला हे जे समग्र प्रगतीपत्रक प्राप्त झालं आहे त्या पद्धती पूर्व तयारी स्तरावरचं जे समग्र प्रगतीपत्रक असणार आहे ते वेगळ्या पद्धतीचं असणार आहे. हे बालवाटिका 1, 2, 3 इयत्ता 1ली आणि 2रीसाठीच आहे. आता 1लीचा वर्ग असेल तर त्या पद्धतीने आपण या ठिकाणी आता पहिल्या सत्रासाठी लिहिले. क्षमता, जाणीव जागृती, कामगिरी स्तर आहेत निर्झर पर्वत आकाश. प्रत्येकाचे निकष आपल्याला लिहायचे. हे चढत्या क्रमाने असणारे. संवेदनशीलता क्षमता दिलेली. त्यानंतर निर्झर पर्वत आकाश. प्रत्येकाचे निकष त्या क्षमतेचे आपल्याला लिहायचेच आहेत. ते लिहिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला जसा त्या कृतीला प्रतिसाद दिला असेल त्या कामगिरी स्तरावर आपल्याला टिक करायची. तर जाणीव जागृती जी क्षमता ह्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांनी प्राण्यांचे झाडांचे फायदे सांगितले मग त्या पर्वत स्तरावरती त्याला टिक केलेली त्या निकषाला. त्यानंतर संवेदनशीलता पर्वत स्तरावरती या ठिकाणी त्यांनी परिसरातील प्राण्यांना पक्ष्यांना चपाती भाकरी काही त्याचं राहिलेलं अन्न वगैरे असून ते त्यांनी खायला दिले. ही त्याची त्यांच्याविषयीची संवेदनशीलता त्यांनी त्याच्यामुळे त्या निकषाला मी टिक केले. त्यानंतर सर्जनशीलता आहे. यातील प्राणी पक्षी झाडे यांची काळजी घेतली पाहिजे हे स्वतः समजून घेऊन इतरांनाही समजावतो सांगतो. भरपूर माहिती जागा थोडी असल्यामुळं
थोडक्यातच लिहायचं आहे. आपल्याला भरपूर लिहिता आलं पण असतं, लिहू शकतो आपण, पण जागा थोडी एकदम थोडक्यात आपल्याला लिहायचं आहे. तर हा विद्यार्थी पर्वत स्तरावरती, मग आपल्या शिक्षकांचा अभिप्राय एकूण ह्या कृतीवरती तो या ठिकाणी लिहायचा आहे. किंवा आपण वर्षातून 2दा जरी लिहिला तर ते 2-3 ओळी ठेवल्या तर अजून एखाद्याच्यासाठी ते आपण लिहू शकतो त्या ठिकाणी. आता ह्या विद्यार्थ्यांनी ह्या कृतीला दिलेला प्रतिसाद लिहिलेला आहे आणि ही जी आपल्याला आकृती पर्वत, त्या पर्वत स्तरावरती आपल्याला टिक करायची. हे सगळं झाल्यानंतर पुढचं जे आहे ह्याच कृतीसाठी मुलाला स्वतःला गोल करायला सांगायचे. त्या कृतीला त्यांनी कसा प्रतिसाद दिला, नंतर त्याच्या मित्राला सांगायचे आणि हे नंतर पालकांना द्यायचे आणि पालकांनी त्याच्यावरती खूण करायची आहे आणि खाली पालकांचा आपल्याला या ठिकाणी अभिप्राय लिहून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पायाभूत स्तरासाठीचा आज आपण 2 विकास क्षेत्र विषय सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास हा पाहिला. निश्चितच आपल्याला याचा फायदा होईल. आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.